याचे वितरक राजशेठ कुलकर्णी. तर तुमचं आजचं नियोजन कसं, तुम्हाला कसं वाटतं नियोजन आजचं? सालाबादप्रमाणे श्री कोरधरा देवी यात्रा उत्सव मंडळ कोळवाडी आज सकाळी 9 वाजता मांडवगडाचा कार्यक्रम नियोजित वेळेप्रमाणे आयोजित करून सकाळी मारुती मंदिरापासून मांडवडगळे ट्रॅक्टर महिला वगैरे सगळे कलश घेऊन मिरवणूक मारुती मंदिरापासून ते कोरधरा देवीच्या मंदिरापर्यंत अगदी आनंद उत्सव डीजेच्या वाजत गाजत सर्व मिरवणूक इथे पोहोचली आणि आज मांडवडगडाचा कार्यक्रम संपन्न झालेला असून आज संध्याकाळी नियोजित काठी पालखीचा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता आयोजित केलेला आहे. तो सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून अगदी मोठ्या उत्साहात आनंदाने पार पाडावा. युवा मित्रांनी कसं सहकार्य केलं, तुम्ही काय सांगाल युवा मित्रांना? कोवडी गावचे तरुण युवक मंडळ अगदी मोठ्या आनंद उत्साहाने कार्यक्रम साजरा करतात आणि यात्रेचं खूप आनंदामध्ये यात्रा साजरी केली जाते. आणि आजची यात्रा आहे, ही यात्रेचं नियोजन सगळं युवकांकडे दिले की आज पुढे लोकांकडे दिले? यावर्षीचं यात्रेचं नियोजन पूर्ण तरुण युवक मंडळाकडे दिलेलं असून त्यांनी अगदी व्यवस्थितपणे पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, तुम्ही आता सेवानिवृत्त झालात, इथून पुढचं तुमचे विचार काय आणि गावाला काय तुम्ही सहकार्य करणार? प्रथमतः कोवडी गावच्या कोरधरा देवीच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सर्वांना मनापासून शुभेच्छा. या ठिकाणी चाललेला यात्रा उत्सव अतिशय आनंदात आणि सर्व गावकऱ्यांच्या सहभागाने त्याचप्रमाणे सर्व भाविक भक्तांच्या सहभागातून अतिशय उत्तमरित्या पार पडतोय. आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना मला अतिशय आनंद होतोय की बाहेरगावी नोकरी करत असताना आपण आपल्या गावच्या मातीपासून लांब गेल्यामुळं आणि सर्वांपासून दुरावलेलं असल्यामुळं सेवानिवृत्तीनंतर एक प्रकारचा आपल्या गावात कर्तव्य असताना मला अतिशय आनंद होतो. ग्रामस्थांच्या या ठिकाणी चाललेल्या विविध विकास कामांमध्ये या ठिकाणी माझंही योगदान नक्कीच खालीच्या वाट्याचं राहील. त्या सर्वांच्या सहकार्याने आई कोरधरा देवीची सेवा करण्याची परमेश्वर मला संधी देवो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा यात्रा उत्सवाच्या शुभेच्छा देतो. आपल्या गावासाठी थोडा वेळ देणार ना पण तुम्ही? नक्कीच. आता उर्वरित आयुष्य ज्या मातीमध्ये माझा जन्म झाला त्या मातीमध्ये मी गेली 58 वर्षापैकी 22 वर्ष या ठिकाणी लहानचा मोठा झालोय. 36 वर्ष माझ्या कर्मभूमीमध्ये करंदी या ठिकाणी मी कार्यरत होतो. आता पुन्हा एकदा जन्मभूमीची सेवा करण्याची संधी माता कोरधरा मातेने मला द्यावी अशी मनोकामना व्यक्त करतो. सर, आता आपलं सभा मंडपाचं काम चालू आहे. तुम्ही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पश्चिम पट्ट्यातले तुम्ही, तर तुम्ही आपल्या सभा मंडपासाठी काहीतरी सहकार्य करावं असे ग्रामपंचायत, तर तुम्ही काय सांगा त्याबद्दल? नक्कीच. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि हे सरकार हिंदुत्ववादी आहे, त्याचप्रमाणे सर्व देवदेवतांचा सन्मान करणार आहे आणि म्हणून शासनाच्या मार्फत ज्या काही योजना असतील त्या योजना तळागाळापर्यंत बजेट पर्यायाने माझ्या मातृभूमीसाठी किंवा माझ्या जन्मगावी मिळाव्यात यासाठी माझा नक्कीच अनमोल वाटा असेल. आपण 7 ते 8 महिने झाले असेल सभा मंडपाचा प्रस्ताव आपण आखत आहे, मार्केट वर याच्या मंत्र्यांना दिलेला आहे, तर त्याचा पाठपुरावा तुम्ही कराल का? आशाताईंच्या नेतृत्वाखाली चाललेल्या कामामध्ये नक्कीच मी सहभागी होईल आणि हा सहभाग घ्यायला मला नक्कीच आनंद होईल. धन्यवाद. यात्रा ही चालू वर्षी 2 तारखेला 2 एप्रिलला चालू झाली. पौर्णिमेच्या दिवशी यात्रा असते. सकाळी देवीचा 8 वाजता अभिषेक झाला. अभिषेक करत असताना मी स्वतः अभिषेक देवीचा केला. त्याबरोबर माझी पत्नी संगीता बापूचा खूप भया पण होता. आम्ही सकाळी देवीचा अभिषेक केला. अभिषेक झाल्यानंतर संध्याकाळी ठीक 4 वाजता देवीची काठी, आपल्या पालखी काठी ही मारुती मंदिरापासून सायंकाळी 5 वाजता निघाली. 5 वाजता निघून वरच्या देवीकडं, म्हणजे जिथं आपले मूळ कुलदैवत आहे, मूळ स्थान आहे देवीचं, तिथं गेली. तिथून ती पालखी आपल्या नवीन मंदिरामध्ये कोरधरा देवीच्या मंदिरामध्ये आली आणि इथं या यात्रेनिमित्त गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी मोठ्या बहुसंख्येने हजर होते. हजर राहिल्यामुळे गावामध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण तयार झालं आणि सायंकाळी काठी पालखीची मिरवणूक झाली. सर्व लोक एकमेकांना भेटली आणि काठी देवीला भेटवण्यात आली आणि भेटल्यानंतर
हा सर्व कार्यक्रम ओरखल्यानंतर देवीची नंतर आपण आरती घेतली आणि अशा पद्धतीने कार्यक्रमाची संध्याकाळी सांगता झाली. आणि खूप पूर्वीपासून ही प्रथा चालू आहे. तसं पाहिलं तर पौर्णिमेला ही यात्रा असायची, पण या पूर्ण सगळ्या भागामध्ये पौर्णिमेच्या 2-3 ठिकाणी यात्रा असल्यामुळे मड या ठिकाणी यात्रा असती, कळण या ठिकाणी पौर्णिमेची यात्रा असते, वाटकळ पौर्णिमेची यात्रा असते. म्हणून आम्ही गेली 40 ते 50 वर्षापासून आम्ही पौर्णिमा सोडून तिसऱ्या दिवशी हा देवीचा उत्सव परत साजरा करतो. त्यामध्ये सकाळी पुन्हा देवीचा अभिषेक करण्यात येतो आणि नंतर गावातली सर्व ट्रॅक्टर कटर गाडी असं त्याच्यामध्ये मांडव डाळे गावातील मारुतीच्या मंदिरापासून मिरवणूक जी चालू होती, तर गावातील सर्व लोक या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. त्यामध्ये गावातील सर्व विशेषतः स्त्री किंवा आपली लहान मुलं वगैरे आणि मोठ्या प्रमाणे ग्रामस्थ हजर होतात. मुंबईवरून मुंबईकर मंडळी आलेली असतात. अगदी उत्साहात हा कार्यक्रम साजरा होतो. आणि अशी मारुतीच्या मंदिरापासून यात्रा जी चालू होत आपलं मिरवणूक चालू होती, तर कोरोडीच्या स्टँडवर येते. स्टँडवर एक 5-10 मिनिटं मोठ्या संख्येने डीजे वगैरे लावून ही मिरवणूक सरळ मंदिराकडे येते. आणि इथं आल्यानंतर मांडव डाळण्याचा कार्यक्रम होतो आणि मांडव डाळण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मग ह्या कार्यक्रमाचे इथून सांगता आणि नंतर आरतीचा कार्यक्रम होतो. देवीची परत काठी पालखीची मधून निघते आणि ती शेरणी घेऊन इथं आपल्या मंदिराजवळ येतात आणि मंदिरामध्ये शेरणी वाटत झाली. सायंकाळी गावातले आपल्या गावचे HP गॅस वितरकचे मालक राज शेट्टीकर आपल्याला युद्धाचा काय परिणाम झाला, काय सांगा थोडंफार सांगा साहेब, थोडं सांगा काहीतरी सांगा थोडं यात्रेचं सांगायचं का युद्धाचं.
गौरधारा माता मंदिर या मंदिरामध्ये आपण आहेत. आपले गावचे ग्रामस्थ आहेत, त्यांना आपण काही प्रश्न विचारूया. अध्यक्ष, आपल्या गावची आज यात्रा आहे, त्या यात्रेनिमित्त तुम्ही काय सांगा? ही सालाबादप्रमाणे याही वर्षी कवरदरा देवीची यात्रा उत्सव सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण साजरा करतोय. आज सकाळपासून देवीचा अभिषेक आणि आता मांडवडा आहे आणि संध्याकाळी मनोरंजनासाठी सोरामृत हा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी होणार आहे आणि सर्वजण एकत्रपणाने हे देवीचा उत्सव साजरा करतात. नवतरुण मंदिर आपल्या यात्रेला काही चांगला प्रसाद देतात का? हा, गावातले सर्व तरुण मंडळ, गणेश मित्र मंडळ असेल आणि सर्व तरुण मित्र मंडळी आणि सर्व भगिनी अशा प्रकारचं सहकार्य या ठिकाणी आपल्याला करतात.